जल जंगल जमीन मुक्तीसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे लढा दिला अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजना सुरू केल्या आहेत। आदिवासी बांधवांना ग्राम स्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूरमध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे। त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी लोक चळवळ म्हणून काम करावे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे प्रियदर्शनी सभागृह येथे धरती आबा जन भागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। यावेळी मंचावर खासदार डॉक्टर नामदेव खिरसाण, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, महापालिका आयुक्त बिपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचिलवार, श्री लाटकर आदी उपस्थित होते। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त धरती आबा जन भागीदारी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे असे सांगून मंत्री डॉक्टर उईके म्हणाले, या अभियानाच्या लाभापासून कोणीही वंचित राहता कामा नये। धरती आबा अभियानाचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी गावागावात जनजागृती करून यात लोक सहभाग वाढवावा। केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या इतर नागरिकांनीही अभियान यशस्वी करावे। या अभियानाअंतर्गत 17 विभागाच्या 25 योजनांद्वारे सेवा देण्यात येते। विशेष म्हणजे आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या 45 पैकी 42 जातींसाठी भरती आबा योजना आहे। आपल्या गावातील कोणीही या योजनांपासून वंचित राहणार नाही असा संकल्प करावा। चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा धरती आबा अभियानामध्ये समावेश आहे। आदिवासी संस्कृतीमुळेच आपली ओळख निर्माण झाली आहे। या अनुषंगाने धरती आबा अभियानाकडे पाहावे। आदिवासी सांस्कृतिक सभागृहासाठी जागा उपलब्ध असल्यास विभागाद्वारे त्वरित निधी देण्यात येईल। तसेच धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। आदिवासी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जूनला पालघर या जिल्ह्यामधून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करून आदिवासी विभागाप्रती प्रचंड अपेक्षा व्यक्त करून हे अभियान शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पहिले शेवटचा व्यक्ती हा लाभार्थी झाला पाहिजे, त्याला न्याय दिला गेला पाहिजे, तो कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जूनपासून या अभियानाची सुरुवात झाली। त्यामुळे महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे अभियान कसं यशस्वी राबवता येते या अभियानाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे। अभियान हे अभियानाच्या ठिकाणी नाही राहिलं पाहिजे। या अभियानाची जनजागृती झाली पाहिजे। या अभियानाची लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे। लोकांचा सहभाग असला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीले, प्रत्येक सामाजिक संघटनेला वाटलं पाहिजे काय होय माझी योजना आहे, धरती आबा ही योजना आमच्याकरता आहे, आमच्या समाजासाठी आहे, आमच्या समाजासाठी असल्यामुळे प्रत्येकाला मिळाली पाहिजे। प्रत्येक व्यक्ती लाभार्थी झाला पाहिजे अशा प्रकारचं मन निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता निर्माण झालं पाहिजे। एकट्या फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता आदिवासी समाजामध्ये समाजकार्य करणारे, सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाने पुढाकार घेऊन या अभियानाचा गौरव आणि सन्मान झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे।